नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका विश्लेषण बघत आहोत. येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षाला याच्यासाठी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. बघा, आपण चालू घडामोडी या विषयाचे 15 प्रश्न विचारण्यात आले होते. ह्या 15 प्रश्नाचं डिटेल ॲनालिसिस बघू, त्याच्या संबंधीची माहिती बघू आणि जे करंटचे जे काही माहिती आहे तर त्याच्यासोबत करंटची पण माहिती बघू. ओके, बघा तर मग पुढचा प्रश्न बघू. खालील विधाने विचारात घेऊन योग्य विधाने निवडा. क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेनचा भाग होता. 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला आणि नाटो या संघटनेत 30 देशांचा काय करण्यात आला, सहभाग करण्यात आला. ओके, सहभाग आहे. बघा, ह्याचं योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर्व बरोबर. त्यावेळेस काय रशियानं क्रिमियावर काय केलं होता, युक्रेनवर हल्ला केला होता. बघा, या ठिकाणी नाटोचा उल्लेख आलेला आहे. आता क्रिमियावर असा तर प्रश्न येणार नाही पुन्हा, पण तर नाटोशी संबंधित प्रश्न येऊ शकते. बघा, नाटो या संघटनेची स्थापना तुम्हाला विचारू शकतात. नाटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, नाटो. आता नाटोची स्थापना झाली 4 एप्रिल, लक्षात घ्या, 4 एप्रिल 1949 नाटोची स्थापना. नाटोचे सदस्य देश तुम्हाला ऑप्शनमध्ये दिले. किती सदस्य देश आहेत? 30 सदस्य देश. 30वा सदस्य देश कोणता आहे? मॅसिडोनिया. हे विचारले जाऊ शकते. हेडक्वार्टर कुठे नाटोचं? हे महत्त्वाचं आहे बा. कुठे नाटोचं हेडक्वार्टर? ब्रुसेल्स. कुठं? ब्रुसेल्सला हेडक्वार्टर आहे. ब्रुसेल्स काय ह्याची? बेल्जियममध्ये. ओके, बेल्जियममध्ये ब्रुसेल हे नाटोचं हेडक्वार्टर आहे. बघा, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा. आपण 2023 आणि 22चं जे काही विषय आहेत वेगळे, तर त्यांचं पण विश्लेषण बघितलं आहे. ओके, चला तर मग पुढचा प्रश्न बघू. JNUचे भूतपूर्व कुलगुरू ममिदाला जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, असा प्रश्न होता. JNUचे भूतपूर्व कुलगुरू म्हणजे काय आहे त्याचं उत्तर? त्याचं उत्तर आहे UGCची अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. एखाद्याची नेमणूक महत्त्वाच्या संस्थेची तर ते तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. आपण UGCबद्दल आणखी माहिती घेऊ. बघा, UGCबद्दल काय विचारले जाऊ शकते? UGCची स्थापना 1948 साली कोणता काय होता? राधाकृष्ण आयोग. राधाकृष्ण आयोगाच्या शिफारशीनुसार UGCची काय झाली? स्थापना झाली. राधाकृष्ण आयोग. त्याच्यानंतरचं काय? स्थापना कधी झाली? स्थापना लक्षात घ्या 28 डिसेंबर किती झाली? 28 डिसेंबर 1953 साली स्थापना झाली. 1953 कशाची? UGCची. वैधानिक दर्जा कधी झाला? 1956ला. बघा, वैधानिक दर्जा कधी झाला आणि स्थापना कधी झाली हे पण महत्त्वाचं आहे. 1953ला स्थापना आहे, 1956ला काय आहे? UGCची स्थापना आहे. म्हणजे काय? JNU म्हणजे UGCची स्थापना आहे. ओके, आता UGCचं काय आहे? ज्ञान विज्ञान विमुक्ती हे काय आहे? घोषवाक्य. UGCवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. ओके, पुढचा प्रश्न बघू. बघा, टाइम पर्सन ऑफ द इयर या राज्यसेवेला 2दा टाइम पर्सन ऑफ द इयरवर प्रश्न विचारलेला आहे. बघा, तुम्हाला त्याबद्दल डिटेल माहीत असणं गरजेचं आहे. आता यावेळेसचा पण आपण पुरस्कार यामध्ये बघणार आहोत. बघा, टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 साली खालीलपैकी कोणाची निवड केली? बघा, ह्याचं योग्य उत्तर काय आहे? याचं योग्य उत्तर आहे एलॉन मस्क याची 2021चं टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून नियुक्ती केली होती. ओके, बघा, महत्त्वाचा पुरस्कार आहे टाइम पर्सन ऑफ द इयर. आता तुम्हाला 2023चा विचारू शकतात. 2023चा पुरस्कार कोणाला मिळाला? टेलर स्विफ्ट. याच्यानंतर 24चा नाही झाला आणखी. टेलर स्विफ्ट 2023चा टेलर स्विफ्ट. आता या कोण येतात? या आहेत अमेरिका गायक आणि गीतकार. काय? गायक आणि गीतकार आहेत. कुठलचे आहेत? अमेरिकेच्या. टेलर स्विफ्ट यांना सरळ प्रश्न विचारू शकतात. आता टाइम पर्सन ऑफ द पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1927ला झाली. 1927ला सुरुवात झाली. एकमेव पुरस्कार विजेते भारतीय कोण आहेत? महात्मा गांधी. कधी मिळाला? 1930ला महात्मा गांधीला हा पुरस्कार मिळाला होता. आता 1999 पर्यंत या पुरस्काराचं नाव काय होतं? मॅन ऑफ द इयर. 1999ला काय झालं? नाव चेंज झालं आणि पर्सन ऑफ द इयर म्हणून हा पुरस्कार ओळखला जाऊ लागला. ओके, अशा प्रकारचं टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता. जानेवारी 2022 मध्ये
आर नागास्वामी यांचे निधन झाले, कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं योग्य उत्तर आहे पुरातत्वशास्त्र. आता हा प्रश्न तुम्हाला रिपीट विचारणार नाहीत, मात्र तुम्हाला अभ्यासाची दिशा काय म्हणते, तुम्हाला जे संक्षिप्त कोणाचं निधन झालं, नियुक्ती झाली, ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत फक्त एवढंच वाचायचं. नियुक्ती कधी झाली किंवा ते निवृत्त कधी होणार आहेत किंवा ते जन्म कुठं झाला, म्हणजे किती तारखेला झाला, जन्म कुठे झाला हे विचारू शकतात. मात्र काय झालं म्हणजे क्षेत्र त्याचं खूप महत्त्वाचं आहे. राज्यसेवा किंवा MPSC म्हणजे कंबाईन किंवा MPSCची कोणतीही परीक्षामध्ये क्षेत्र खूप महत्त्वाचं असतं. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काय करा, असल्या प्रकार म्हणजे अभ्यासाला तुम्हाला एक दिशा मिळेल. बघा हे जे उत्तर आहे ते काय फायनल कीनुसार मी तुम्हाला सांगत आहे. बघा कोणत्या देशाचे हॉंगसॉंग 12 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काय झाली काय झालं प्रक्षेपण झालं. तर काय आहे याचं उत्तर कोरिया. बघा एखादं देशाचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये आपल्याला खूप सारी माहिती दिली जाते. त्याचा पल्ला किती आहे, म्हणजे दुसऱ्या देशाचं, बरं भारतातलं सांगा ना, भारतातली माहिती पाहिजे, मात्र दुसऱ्या देशात त्याचा पल्ला किती. मात्र या ठिकाणी MPSCनं आतापर्यंत विचारलेले जवळपास 90% प्रश्न कोणत्या देशाची हे क्षेपणास्त्र संबंधित आहे असाच प्रश्न विचारला. उत्तर कोरिया. म्हणजे तुम्हाला ते कोणत्या देशाचं आहे ते देतो आपण सोडून आणि बाकीचा फापट पसारा पाठ करत बसतो. म्हणजे विश्लेषणाचा हाच एक फायदा होतो की आपल्याला काय वाचायचं हे लक्षात येते. बघा याजदी गट त्यावेळेस काहीतरी चर्चेत होता हा, त्याच्यामुळं याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. याच्याबद्दल अयोग्य विधान शोधायचं होतं. बघा इराकमधील सर्वात जुने अल्पसंख्याक समुदायापैकी एक आहेत, हा बरोबर आहे. सिंझीर पर्वताभोवती उत्तर इराकमध्ये याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे, हे पण बरोबर आहे. या प्राचीन धर्माची स्थापना 11व्या शतकात उस्मान शेख यांनी केल्याचे म्हटले जाते. ओके, हे पण बरोबर आहे. या धर्माने ख्रिश्चन धर्मापासून काही तत्त्वे स्वीकारली आहेत, त्यामुळे इस्लामी दहशतवादी गटाकडून याजदीवर काय होत आहेत, हल्ले होत आहेत. हे काय आहेत, हे वाक्य चुकीचे. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे पण पर्याय क्रमांक 4. कशामुळं, कारण आपल्याला अयोग्य निवडायचं होतं. ओके, म्हणून आपलं ते उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न अर्थसंकल्पावर होता. अर्थसंकल्प डोळ्याखालून घालणं गरजेचं असतं, याच्यावर एकतरी प्रश्न विचारतात. महत्त्वाच्या ज्या काही हायलाइटेड घटना येतात किंवा हायलाइटेड माहिती म्हणजे एकदा वाचलं म्हणजे तुमच्या येते लक्षात. 22-23 अर्थसंकल्प विचारण्यात आला होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के कर लावण्याची घोषणा केली, अशा प्रकारचा प्रश्न होता. क्रिप्टोकरन्सीवर कर. तर याचं योग्य उत्तर आहे, तुम्ही काय करता, योग्य उत्तर देण्या अगोदर व्हिडिओ स्टॉप करायचा, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. ओके, त्याच्यानंतर स्पष्टीकरण बघायचं. बघा पर्याय क्रमांक 3 30% कर अधिक उपसेस कर सेस, म्हणजे एक आहे तर त्याचं उत्तर आहे. म्हणजे ह्याच्यावरून काय कळालं तुम्हाला की अर्थसंकल्प बघणं गरजेचं आहे, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2022 मध्ये झालेली सौदी अरेबिया फिक्स स्पर्धा जिंकली. बघा अशा काही ओढ स्पर्धा विचारतात ज्या की चर्चेमध्ये जास्त नसतात, त्याच्यामुळे काय करायचं, असे प्रश्न स्किप केले, माहीत नसलं तरी चालतंय. ह्याचं उत्तर होतं मॅक्स वेस्टर्नबेन. म्हणजे एखादी स्पर्धा त्याचा विजेता कोण हे आपल्याला काय बघणं गरजेचं, विजेता आणि उपविजेता. बाकी स्पर्धा किंवा कोणत्या ठिकाणी झाली हे एक महत्त्वाचं, म्हणजे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या स्पर्धेचा विजेता. त्याच्यामध्येच पण तुम्हाला चुकू शकतात. पुलवामा घटना झाली होती त्यावेळेस पुलवामावर प्रश्न विचारण्यात आला होता. कोणता, पुलवामा क्षेत्राविषयी खालीलपैकी अयोग्य विधान निवडायचं होतं. या भागाला काश्मीरचे तांदळाचे भंडार म्हणतात. कशाला, पुलवामाला काश्मीरचे तांदळाचे भंडार, हे काय बरोबर वाक्य आहे. विशू आणि झेलम नदी पुलवामामधून वाहतात, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर अहरबाल धबधबा आणि अवंतीश्वर मंदिर ही पुलवामामधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे. एखादं ठिकाण जर प्रसिद्ध असन किंवा काहीतरी घटना घडली असन त्याविषयी खूप महत्त्वाचं होते, पुलवामा खूप चर्चेत होतं, त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला होता. अयोग्य विचारायचं होतं, अयोग्य आपलं कोणतंही नाही, म्हणून कोणतीही नाही हे काय राहणार आहे, आपलं पर्याय म्हणलं उत्तर राहणार आहे, यापैकी नाही किंवा कोणतीही नाही. ओके, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता चालू घडामोडीला. बघा आपण 2023च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलेले, विषय वाईज केलेले आणि एकत्र पण टाकलेलं आहे. 2022च्या सर्व विषय झालेले आहेत आपले जवळपास, ते पण तुम्ही चॅनलवर बघू शकता आणि सर्व विषयाचं पण आपल्याला लवकरच येणार आहे. ओके, बघा योग्य पर्याय निवडा. काय विचारलं होतं, त्रिनिदाद आणि टोबॅको ओच्या डिओन लेंडोर यांची जानेवारी 2022 मध्ये कार दुर्घटनेत निधन झालं. लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये डिओन लेंडर यांनी कांस्य पदक मिळवले
आणि डिओन लेंडर हे बुद्धिबळपटू होते. बघा, एखादा जो काही खेळाडू असतो त्याच्या संबंधित घटना घडली, कारण यानं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलंय आणि कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. मात्र चुकवलं कुठं? याचं योग्य उत्तर आहे ए आणि बी बरोबर आहे. त्याचा खेळ, एखादा खेळाडूचं महत्त्वाची घटना घडली तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो कोण होता? धावपटू होता. ओके, धावपटू होता. कोण? डिओन लेंडोर. वाटल्यास तुम्ही इंग्रजीमधून वाचू शकता. डिओन लेंडोर हा धावपटू होता. ओके, त्रिनिदाद आणि टोबॅगोचा. हा प्रश्न येणार नाही, मात्र तुम्हाला अशा स्वरूपाचं तुम्हाला कळून जाईल की काय, की एखाद्या खेळाडूचा खेळ, एखादा पुरस्कार मिळाला. आता हे पुरस्कार मिळाले कोण? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. त्यांचं आता नाव बदललं. ओके, तर तुम्ही ते 2 खेळाडू आहेत त्यांचं काय करू शकता, खेळ कशाशी संबंधित आहे तर तुम्ही बघू शकता. ओके, बघा पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी अँबॅसेडर म्हणून काय करण्यात आलं? करारबद्ध केले आहे. काय? आता तुम्हाला सुवर्ण जयंती समारंभ म्हणजे एखाद्या राज्याला काय झालं होतं? 50 वर्ष पूर्ण झाले होते. आता कोणतं राज्य आहे तुम्ही अंदाजानं पण लावू शकत होतात. ओके, आता कोणत्या राज्याची स्थापना कधी झाली होती हे तुम्हाला माहीत जर असतं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकलो असतं. काय याचं? अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश संजय दत्त काय करण्यात आलं? त्याला ब्रँड अँबॅसेडर करण्यात आलं 1987. आता 1987 50 वर्ष कधी होता? 7, 8 आणि 5 ते म्हणजे 1937ला. ओके, 50 वर्ष 8 आणि 5 13 असेल 3 चला 1 50 वर्ष कधी होता? 2037 बरोबर आहे का? बरोबर आहे, 2037ला. ओके, मात्र सुवर्ण जयंती समारंभासाठी म्हणजे कोणत्या या अरुणाचल प्रदेशनं काय केलं? नियुक्ती करारबद्ध केले. बघा, 1987 साली कशाची स्थापना झाली होती? अरुणाचल प्रदेशची स्थापना झाली. त्यावेळेस किती राज्य होतं? 24वं राज्य होतं. 24वे राज्य होते. इटानगर ही तिथली राजधानी. कशाची राजधानी? ही अरुणाचल प्रदेशची राजधानी. विचारू शकतात प्रश्न त्याच्यासोबत. ओके, राज्य प्राणी कोणता आहे? मिथुन. आपले मिथुन दादा, मिथुन चक्रवर्ती हे नाही, ते मिथुन प्राणी आहे तिथलचा राज्य प्राणी. आणि तिथलचा राज्य पक्षी कोणता आहे? हॉर्नबिल. हॉर्नबिल हा तिथलचा राज्य पक्षी. बघा, आपण चालू घडामोडी पण तिच्यासोबतच्या बघत आहोत आणि महत्त्वाची माहिती पण बघत आहोत. नामदफा आणि मोलिंग नॅशनल पार्क आहे तिथं. नामदफा कुठलचा? अरुणाचल प्रदेशचा. आणि मोलिंग नॅशनल पार्क आणि दिबांग वन्यजीव अभयारण्य. कोणता? दिबांग वन्यजीव अभयारण्य. त्याच्यानंतर आदिवासी जमाती आहेत काही महत्त्वाच्या. मोनपा, त्याच्यानंतर निशी, अपतानी आणि निशी एक काय तिथलची आदिवासी जमात आहे. त्याच्यानंतर नोव्हे आणि त्याच्यानंतर काय अशा आदिवासी जमाती. तर ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, चालू घडामोडी समजा एखादी संघटना राहिली आणि त्याला 100 वर्ष पूर्ण झाले, 100 वर्ष किंवा 50 वर्ष, तर त्याविषयी प्रश्न विचारण्याचे चान्सेस राहतात. विचारला होता 2022च्या प्रश्नपत्रिकेत जी की झाली ती ऑगस्ट 2022ला. खालीलपैकी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कोणत्या विशेषीकृत संघटनेने काय स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली? काय याचं योग्य उत्तर? योग्य उत्तर आहे ILO, आंतरराष्ट्रीय श्रम संघटना. कधी स्थापना झाली ती? 1919ला. 2019ला काय झालं? त्याला 100 वर्ष पूर्ण झाली. ती संयुक्त राष्ट्राचे काय विशेषीकृत संघटना आहे. आता ह्याचं स्थापना 1919ला झाली होती. ह्याचं तुम्हाला हेडक्वार्टर विचारू शकतात. मुख्यालय कुठलचे? जिनिवा कुठे? स्वित्झर्लंडला. आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आहे. ओके, सदस्य देश किती आहेत? 187 देश सदस्य आहेत. याला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. कोणाला? ILOला. कधी मिळाला ते पण महत्त्वाचं आहे. 1969ला मिळाला होता. ओके, शांततेचा नोबेल पुरस्कार ILOला. रिपीट प्रश्न विचारला त्यासंबंधी, हा जरी प्रश्न नाही विचारला पण याच्या संबंधी प्रश्न येऊ शकतो. ओके, आता जे काही महत्त्वाचे पुरस्कार असतात आपले कोणते? पद्मश्री, तर ह्याच्यावर हा एक प्रश्न विचारण्यात आला होता. बघा, कोणता प्रश्न विचारण्यात आला होता? पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलोना साल्विनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला. त्या प्रख्यात कथकली नृत्यांगना होत्या. त्यांनी पॅरिसमध्ये सेंटर मंडप नावाची नृत्यशाळा स्थापन केली होती. भारत सरकारने 2019मध्ये त्यांना
पद्मश्री बहाल केला होता. पद्मश्री बहाल केला होता. आता याचा काय पर्याय क्रमांक 3 सर्व कायम योग्य आहेत. आता एवढं डिटेल माहीत नसते कोणाला, पण तरी पण पद्मश्री पुरस्कार जे काही आहेत तर त्यांच्याबद्दल माहीत असणं अपेक्षित आहे आपल्याला. पद्मश्री पुरस्काराबद्दल माहिती करून जा. 2023ला सोपा प्रश्न विचारला होता. जोड्या लावा म्हणून 2 प्रश्न विचारले होते पद्मश्रीवर. यावेळेस 5 जणांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्यामध्ये सर्वात जास्त शक्यता आहे भारतरत्नवर एकतरी प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. ओके, भारतरत्न पुरस्कार कोणाकोणाला मिळाला आणि त्यांच्याबद्दल असे विधानं येऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियाच्या राज्यात काय प्रश्न आहे, 1 मिनिट थोडंसं मोठं करतो. बघा, ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असणारी पहिली भारतीय बँक. बघा, ऑस्ट्रेलियाचं व्हिक्टोरिया राज्य कार्यालय असणारी पहिली बँक कोणती आहे? सर्वात मोठी बँक आपल्या भारतातली SBI. आता SBI काय आहे व्हिक्टोरियात राज्यात. आता SBI मध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. एक तर अर्थ या घटकामध्ये विचारू शकतात किंवा चालू घडामोडी याच्यामध्ये पण असल्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. बघा, 3 बँका होत्या. इलाखा बँक म्हणून स्थापना झाली ती. आता कोणत्या बँक होत्या? इलाखा बँक म्हणून स्थापना झाली ती. आता त्याच्यानंतर बँक ऑफ बॉम्बे स्थापना झाली ती 1804ला. बँक ऑफ बॉम्बे. त्याच्यानंतर 1806 साली स्थापना झाली होती कोणची? बँक ऑफ बेंगॉल येस 1806 साली. त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा 1843. बँक ऑफ मद्रासची स्थापना कधी झाली? 1843 मध्ये. ओके, ह्या 3 मिळून मग काय झालं? आता 3 मिळून ह्याची 1901 एक आयोग गठीत केला होता. कोणता? चेंबरलिन आयोगाच्या शिफारशीनुसार. चेंबरलिन आणि फॉलरचेल आयोग हा एक आयोग होता. चेंबरलिन आयोग लक्षात ठेवा. चेंबरलिन आयोगाच्या शिफारशीनुसार या 3 बँकेचं एकत्रीकरण झालं. 1921 मध्ये काय झालं? इम्पेरियल बँकेची स्थापना झाली. इम्पेरियल. आता ही जी RBIची स्थापना होईपर्यंत ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती. कोणती बँक? इम्पेरियल बँक. मग काय झालं? भारत स्वतंत्र झाला, RBIची स्थापना झाली, पण इम्पेरियल बँकेचं करायचं काय? तर 1951 साली एक समिती स्थापना झाली. कोणत्या समितीची? भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती. ह्याचे अध्यक्ष कोण होते? ह्याचे अध्यक्ष होते AD गोरवाल. कोण होते? AD गोरवाल. कोणती समिती होती? भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती. AD गोरवाल याचे अध्यक्ष होते. ह्या समितीने शिफारस केली ती याचं काय करायचं? राष्ट्रीयकरण करायचं इम्पेरियल बँकेचं. इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण कधी केले? 1 जुलै 1955 साली. आणि स्थापना झाली SBIची. SBIचा जन्म सांगितला मी तुम्हाला सुरुवातीपासून कसं आलं. आता ह्याच्या पुढं तुम्ही वाचून घ्या की कोणकोणत्या बँकाचं मर्जिंग झालं SBI मध्ये, सर्वात मोठी बँक कशी झाली. ओके, पुढचा प्रश्न बघू. SBI बद्दल, बँकेबद्दल आणि त्याच्या घोषवाक्याबद्दल असा पण प्रश्न विचारण्यात आला होता. ते पण बघून जा. MPSCला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश होतो? त्यावेळेस महत्त्वाचं आहे, न्यायालयामध्ये यावेळेस खटला चालू होता 377 मध्ये, म्हणून हा प्रश्न विचारला जातो. 377 कलम कशाशी संबंधित आहे? समलैंगिकता, होमोसेक्शुअलिटी याच्याशी संबंधित आहे. ओके, आपण चालू घडामोडीचे 15 प्रश्न बघितले. याचा फायदा विश्लेषणाचा तुम्हाला त्याच्याशी संबंधित ज्या चालू घडामोडी त्याचं पण मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगितलं. येणारे जे काही प्रिय आहे तुम्हाला या विश्लेषणाचा नक्कीच फायदा होणार आहे. आणखी पण खूप साऱ्या प्रश्नपत्रिकेचं आपण डिटेल विश्लेषण बघणार आहोत. यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.